दापोलीमध्ये कोट्यवधींची वेल माशाची उलटी कस्टमकडून जप्त करण्यात आली आहे। संशयितांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे। दापोलीतील सीमा शुल्क म्हणजेच कस्टम विभागाने काल 17 ऑक्टोबर रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून कोट्यवधी रुपये किंमत असलेली सुमारे 4 किलो 833 ग्रॅम वेल माशाची उलटी ही जप्त केली आहे आणि या प्रसंगी 4 जणांना अटक केली असून त्यामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याने परिसरामध्ये आता खळबळ उडाली आहे। यामध्ये कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ऑक्टोबर रोजी वेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही जण आले असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली आणि या वाहनाची झडती घेण्यात आली होती। त्यांना त्या वाहनामध्ये वेल माशाची उलटी आढळून आली आहे आणि या कारमध्ये 4 संशयित आढळून आले असून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले व चौकशीसाठी दापोली येथील कस्टम कार्यालयात आणण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून ही माहिती घेण्यात आली आहे। या प्रसंगी संशयित युवराज मोरे राहणार मुंबई, संजय धोपट राहणार दाभोळ, निलेश साळवी राहणार रत्नागिरी, सिराज शेख राहणार मुंबई यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी संजय धोपट हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। त्यामुळे पोलीस कर्मचारीच असा गुन्हा करत असेल तर सामान्यांनी कोणाकडे पाहावे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।